डॉग्सला टेंडन्सी क्रिएट होते की पायाला हात लावलं की चावायचं किंवा नाही लावून द्यायचा, वळवळ करायची, ग्राउल करायचं, रिॲक्ट करायचं, या गोष्टी चालू होतात. सो इट्स अ विशियस सायकल. एकदा ते झालं की डॉग वोंट लेट यू डू इट. बिकॉज ही वोंट लेट यू डू इट, इट्स इवन मोर इझी फॉर द इन्फेस्टेशन टू गो हायर. पॉ ओला राहतो. बाहेरनं पावसात फिरून आल्यानंतर कंटाळा केला की पुसलं नाही किंवा क्लीन केली नाही माती आतली किंवा जी काय घाण असेल ती क्लीन केली नाही, तर इन्फेक्शन्सचं ब्रीडिंग ग्राउंड बनतं. इट्स नॉट लाईक की एकदा कंटाळा केला म्हणून लगेच चालू होणार आहे, पण इट स्टॅक्स अप. गोल्डन रिट्रीव्हर्स असतील, इव्हन जर्मन शेपर्ड्स असतील, त्यांना पॉ मध्ये खूप केस असतात, पुंजके बाहेर येतात. त्याच्यामध्ये पॅरासाइट इन्फेस्टेशन खूप इझिली होऊ शकतं. जमिनीवरनं चालताना पटकन एखादी पिसू चढली, इट्स व्हेरी इझी फॉर दॅट फ्ली टू फाइंड इट्स वे. पॉपॅड्सच्या आतमध्ये 2 डिजिट्सच्या मध्ये टिक्स होणं, पॉपॅड्सच्या खाली गाठी होणं, त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स होणं, मग डॉग्स ते चाटत बसतात आणि मग ते इन्फेक्शन झाल्यामुळे ते इन्फ्लमेशन होतं, काहीतरी दुखणं चालू होतं, खाजणं चालू होतं. खाजणं दुखणं या गोष्टी चालू झाल्या की हात लावू देत नाहीत. मग तो प्रॉब्लेम टॅकल करणं अजून अवघड होत जातं. दॅट बिकम्स अ रिपिटेटिव्ह बिहेवियर आणि मग डॉग्सला टेंडन्सी क्रिएट होते की पायाला हात लावलं की चावायचं.